म्हणून लातूरच्या कोचची घोषणा केली। लातूरचा कोच काय आताच आहे का? हे काय मंत्रिमंडळाचा विषय आहे का? हा दुष्काळ ज्यावेळेस पडला त्याच्यानंतर लातूरचं जे सुरू झालं त्याच्यानंतर लातूरला अशी घोषणा त्यावेळेस केंद्राने केली, अजून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाहीये। त्यानंतर जे मेडिकल कॉलेजेस मराठवाड्यात डिक्लेअर झालेले, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, अजून कोणताही निधी नाही। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीविषयी सुद्धा कोणती भूमिका अजून सरकारने मांडली। म्हणून सरकारने वेग भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी इथं केलं। मराठवाड्याच्या पत्री सगळे पूर्णपणे निराश आहे। मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशिरा स्वतंत्र झाला, त्यामुळे विकासात जो मागे तो पुढे नेण्यासाठी हे सरकार बिलकुल कोणतेही काम करत नाही। पुन्हा एकदा मी कालच सांगितलं होतं, मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतील, फक्त शब्द वापरला नाही पण तो बाकी सांगितलं, परंतु या योजनेचा सर्वे सुद्धा अजून सुरू झाला नाही। अजून सर्वेच करायला 2-2, 4-4 वर्ष लागतील, नंतर मंजुरीला 2-4 वर्ष लागतील, निधीला 2-4 वर्ष लागतील आणि व्हायला सुरुवात जर झालीच तर 20 वर्ष लागतील, अशा प्रकारची स्थिती आहे। परंतु रोज दरवेळेस मराठवाड्यात आले, आता बीडला तेच बोलतो मी, 100% सांगतो की मृगजळ मराठवाड्याला दाखवलं जातं।